नाशिकमधून पुन्हा एक महत्त्वाची बातमी। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एकाचा मृत्यू झाला। याच कोतकर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी नाशिकच्या महापौर त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत। अंबडगाव औद्योगिक परिसरात खड्डा चुकवण्याच्या नादात एका ट्रकने दुचाकीला धडक दिली आणि या धडकेत 40 वर्षीय निलेश कोतकर यांचा मृत्यू झाला। नंतर आता नाशिकच्या महापौर कोतकर यांच्या घरी दाखल झालेले आहेत कुटुंबियांची भेट घेण्यासाठी। सांगतो की त्यांचा स्वतःहून फोन आला, अण्णांचाही फोन आला। ज्यावेळेस तुम्ही महानगरपालिकेत गेले त्यांना माहीत नव्हतं की तुम्ही जाणार आहात तिथे, आणि मग त्वरित सांगितलं त्यांचं काही काम तर त्या आठवड्यात आपल्याला पहिले इथे जायचं नाही आपल्याकडे कसं मुळात काय झालं, आज दुसरा दिवस होता म्हणून दुसऱ्या दिवशी जाणं योग्य नाही। आता घटना घडून गेलेली आहे, ताई म्हणे आपण उद्या जाऊया। आज आम्ही सकाळपासून ते खड्डे बुजवण्याच्या याच्यात होतो आणि काय झालं तेवढ्यात तुम्ही महापालिकेत आले। आम्हाला एकदम असं वाटलं की तुम्ही कसं काय महानगरपालिकेमध्ये, म्हणजे काय नेमकं घडलं असेल की असं झालं? नाही म्हणजे माझ्या ज्या ननंदबाई आहे, चुलत ननंदबाई, त्यांच्या मैत्रिणी त्या किरण मॅडम नगरसेवक तिकडच्या, तर त्या भेटायला आल्या, त्या त्यांच्यातर्फे आम्हाला भेटायला आल्या। मग त्यांनी आमची अवस्था पाहिली, हिला पाहिलं, मला पाहिलं। मग त्या म्हणे की आपण महानगरपालिकेत जाऊ आणि तुम्हाला आयुक्तांना आपण भेटू म्हणे। आपण फक्त तेवढ्यासाठी मी तर जाणार पण नव्हती, लगेच जाणार होती, पण ही रडायला लागली म्हणून मला जावं लागलं। आणि तिथे गेलो तर अचानक सगळं वेगळंच तिथे, म्हणजे एकदम सगळे मीडियावाले पण आले आणि आम्हाला हे पटत सुद्धा नाही, माझ्या मनाला पण नाही पटत ही गोष्ट। मलाच तिथे इतका शॉक झाला की एक झाला तिथे येत होतं आणि उत्तर मी त्या मनस्थितीतच नव्हती, मला जायचं पण नव्हतं त्या मनस्थितीत। माहिती पडलं ताई तर त्या मनस्थितीत पण नव्हतं। तिथे गेलो ना अचानक, म्हणजे वरती पायऱ्या चढत नाही तोपर्यंत सगळे मीडियावाले तिथे आले आणि तिथे ऑलरेडी अजून कोणीतरी आलेलं होतं वाटतं आंदोलन करण्यासाठी, त्याची पण आम्हाला काही आयडिया नव्हती। आम्हाला फक्त तुम्हाला आणि आयुक्त मॅडमांना भेटायचं होतं बस। तुषार घेऊन जा, वॉशरूमला घेऊन जा, जायचंय तुला वॉशरूमला शिव मध्ये जायचं। ते एकावर एक प्रश्न ते चाललं। मग तिथे थांबलो आम्ही। त्याच्यानंतर मीडियावाल्यांचं झालं, मग त्या दुसऱ्या ज्या मॅडम होत्या मग त्यांनी खत्री मॅडमांशी फोनवर बोलून दिलं, माझ्याशी बोलल्या त्या मॅडम बोलल्या। आणि ते झालं तेवढ्यात ते विरोधी पक्षवाले फोनवर बोलायसाठी गेलो मध्ये। आता म्हटलं कसं आपल्याला काय वाटतं की आपण कॅबिन मध्ये जातोय ना फोनवर बोलायला, तर मग सर्वच एकदम म्हणजे तो सेटअप बघून थोडस आपण म्हणतो ना असं डिसेबल झालं। मला आश्चर्य असं वाटलं होतं की बाकी तुमच्या सोबत कोणी नव्हतं तिथं, म्हणजे सुवर्णाताई किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी किरणताई होत्या, तर तुम्हाला भेट म्हणून घेऊन आल्या। आम्ही ताई भेटण्यासाठीच घेऊन आलेलो होतो, पण ऑलरेडी त्यांचं हे चालू होतं, ते बाहेर होते तोपर्यंत म्हटलं हे बाहेर आहे आपण मध्ये जाऊ। पण ते त्याच्या आधी एक पण फोन नाही केला, मी म्हटलं कॅबिन मध्ये असेल तर आपण डायरेक्ट जाऊन भेटू। आणि नाही काय झालं, आज दुसरा दिवस आहे बाळाभाऊचा, मला पण फोन पण म्हटलं आपण काय करू, एक 4 वाजता किंवा उद्याचं बघू, कारण आजच ताईंना आणायचा पण काय विषय नव्हता की त्या छोट्या काय झालं ते वेळेवर सगळं मला भेटून असा विषय ठरवून नाही झालं। विषय इतका संवेदनशील आहे की आज दुसराच दिवस आहे, तुम्ही मला फोन केला असता मी येणार। आमचं काल बोलणं झालं, ताईंचा मला फोन आला, मी म्हटलं आमच्याकडे दुसऱ्या विषय राग सावरता, आपण 2 दिवसांनी जाऊ, म्हणजे हे पण आमचं बोलणं झालं। आणि तो आपण वेस्ट ओलांडत हे मला माहिती आहे, म्हटलं काही विषय नाही।